आणि भगवंताचं नामस्मरण मुलांना खूप प्रयत्न देत आहे. आणि मी रागावलं की सगळे जगन थरथर थरथर काढतात आणि मूर्खा तू मात्र माझी आज्ञा मोडली. आत्ताच्या आता तुला येऊन सध्याला पाठवतो. तो हिरण्यकश्यप सभागृहात बसलेला होता. त्याच्या सभागृहाला 108 खांब होते. तो हिरण्यकश्यप प्रल्हादाला विचारतोय की प्रल्हादा आता तुझा विष्णू तुझं कसं रक्षण करतो मी बघतो, मला आधी सांग तुझा विष्णू कुठे आहे. प्रल्हाद म्हणतो की बाबा माझा भगवंत कुठे नाही, माझा भगवंत नाही असं ठिकाणच नाही. विठ्ठल जरी तरी भरला खाव कोठे अहिरला आज्ञा दृष्टीने पाहिला विठ्ठलची. माझा भगवंत जरी स्थळी काष्टी काशाने म्हणून उरलाय. कसे म्हणतो काय काष्ट म्हणजे कोरड, काष्ट म्हणजे कोरड लागतो. तुझा भगवंत कोरडा लागला नाही म्हणे हो. मग म्हणे या सगळा मला खांब आहे, या खांबामध्ये तुझा भगवंत आहे का. प्रल्हाद म्हणतो का नाही, माझा भगवंत खांबामध्ये सुद्धा आहे. आता इकडे भगवान विष्णूची चूक पेटली. भगवान विष्णू विचार करताय की मला आता अवतार घ्यावा लागेल. मी जर आता अवतार घेतला नाही तर हा माझ्या भक्ताचा खूप छळ करेल आणि याचाही आता नाश म्हणजे आता उद्धार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून भगवान विचार करतात की याला तो वरदान मागितलाय कोणाला, ब्रह्मदेवाला. मानवाच्या हातून नको, दुसऱ्या प्राण्याच्या हातून नको. म्हणून भगवंतानं अर्धा अंग मनुष्याचं कमरेपासून खाली कमरेचे पाय, मनुष्याचे पाय आणि वरचं तोंड सिंहाचं, अर्धा मनुष्य अर्ध सिंहाचं तोंड असं रूप घेतलं आणि खांबामध्ये प्रगट झाले. भगवंत विचार करताय की या सभागृहाला 108 खांब आहेत. जर मी एका खांबात प्रवेश केला आणि यानं जर दुसऱ्या खांबाला लाथ मारली तर, म्हणून पूर्णचे पूर्ण कामामध्ये भगवंताने रूप घेतलं आणि त्याचे प्रति जरी करायला लागले भूल भूल असा आवाज यायला लागला. तो हिरण्यकश्यप बोलतो काय बोलताय तुझा तो भगवंत या खांबामध्ये आहे का. त्यावेळेस म्हणतो हो बाबा माझा भगवंत नाही असं ठिकाणच नाही. मग त्या खांबामध्ये तुझा भगवंत आहे. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की त्या हिरण्यकश्यपने लाथ मारली. खांबावरील लाथ मारिली दुर्जने, लाथ मारली. त्या दुर्जनाला खांबाला लाथ मारली आणि तो खांब त्याचे 2 भाग झाले आणि त्यातून अर्ध मनुष्याचं अर्ध सिंहाचं असे नृसिंह भगवान एकदम प्रकट झाले. नृसिंह भगवान की, नृसिंह भगवान की. वर्षात शुद्ध चतुर्दशी होती त्या दिवशी आणि त्या दिवशी भगवंताने अवतार घेऊन आणि या हिरण्यकश्यपूला आता प्रगट झाल्याबरोबर त्या हिरण्यकश्यपूला पाहिलं. आपण ब्रह्मदेवाला वरदान मागितलंय मला मी तर अमर होणार आहे, मग मला कोणाच्या हातून मृत्यूच येणार नाही म्हणून तर तो उद्धार झाला होता. पण त्यानं पाहिलं तर हे धर मनुष्य नाही आणि धर हिंस्र प्राणी नाही. मग मात्र तो घाबरला आणि युद्ध करण्याकरता भगवान विचार करताय की आता यानं ज्या अटी मागितल्या त्या अटी कायम ठेवून याला मारायचं आहे. यानं म्हटलं आहे की दिवसा नको रात्री नको. मग आता दिवसभराचा टाइम कसा खर्च करायचा. मग भगवंतांना आठवण झाली की हा माझा कोण आहे पार्षद जय विजय पैकी जय तो हिरण्याक्ष होता आणि हिरण्यकश्यप विजय. आता ज्याचंच नाव विजय आहे त्याचा पराजय होऊ शकतो का नाही. हा माझा पार्षद आहे आणि यानं मी योगमाळेत सेवन करत असताना हा माझ्या जवळ आल्याने उद्देश बोलतो की प्रभू माझी अशी इच्छा आहे की तुमच्याबरोबर युद्ध करावं. काय भगवंतांनी सांगितलं की मूर्खा युद्ध करण्याची तुला काय जमीन झाली, चल मी युद्ध करून आणि तुझा काय करेल उद्धार करीन. ते वचन त्यांना आठवलं. मग ते त्यांनी ठरवलं की आता दिवसभर काय करायचं त्याच्याबरोबर युद्ध करायचं. मग तो हिरण्यकश्यप भगवंताला पकडायचा, भगवंत त्याला पकडायचे, त्याला जमिनीवर टाकायचे. असं दिवसभर त्यांचं युद्ध झालं परंतु हिरण्यकश्यपूचा पराजय झाला नाही. मात्र आता संध्याकाळची वेळ आहे. अर्ध सूर्यबिंब वर अर्ध सूर्यबिंब खाली. दर संध्याकाळ नाही की दर रात्र नाही की दर दिवस. मग त्याने संध्याकाळ म्हटलं होतं का नाही. दिवसा नको का रात्री नको.
म्हणून संध्याकाळची वेळ, घरात नको दारात नको, आता ते घरात प्रकट झाले होते, म्हणून जमिनीवर नको आकाशात नको, त्याला उचलला, असाचा असा उचलला आणि भगवंत कुंभर ठेवला. कुंभरठा डोळे नाही आणि दादा, जमिनीवर नको आकाशात नको पाण्यात नको जमिनीवर नको म्हणून उचलला. आता जमिनीवर नको म्हणून मांडीवर घेतला, आपण बाळाला झोपवतो तसं. आता पुढची अट आहे, शस्त्रानं नको अस्त्रानं नको. मग कोणतं शस्त्र नको अस्त्र नको म्हणून नको, पण पुढची अट पडली पाहिजे, सजीवही नको निर्जीवही नको. आता नको सजीवही नाही निर्जीवही नाही. आता सजीव नाही म्हटलं तर ते वाढल्यावर कापलं तर नाही, आणि वाढता म्हणजे तसे निर्जीवही नाही, निर्जीव असते तर वाढले नसते. म्हणून नखांनी त्या हिरण्यकश्यपूच्या हाताने फाडले आणि फाडल्याबरोबरच तो हिरण्यकश्यपू मरण पावला, फिरत टाकत असे. गोपाल कृष्ण भगवान स्वर्गातील देवांनी त्या हिरण्य भगवंतावर काय केली आणि पुष्पवृष्टी केली. परंतु त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंताचे डोळे एवढे लाल गुंड झाले होते की त्या डोळ्यातून रक्त टपकत होते. आणि जे लपून बसलेले जे होते, कुठे लपलेले होते गुहेमध्ये, त्यांना माहिती पडलं की भगवंतांनी अवतार घेतला आणि त्या हिरण्यकश्यपूला मारलं. म्हणून सगळेचे सगळे तिथे धावत आले देव, आणि लांबूनच त्या भगवंताचा तो अवतार पाहिला, डोळे लागून तर पाहिले. एकाची काही जवळ येण्याची हिंमत देरी होत नाही. मग लांबूनच म्हणतात की प्रभू बरं झालं तुम्ही याला मारलं तर, प्रभू बरं झालं तुम्ही याला मारलं तर. मग जवळ या ना, काहीतरी बोला ना, पण एकाची हिंमत होत नाही. इतके ते घाबरले ते भगवंताचं रूप पाहून. मग त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की भगवंतांना आता शांत करायला पाहिजे. मग करा ना तुम्ही शांत. इंद्र म्हणतो तुम्ही करा ना, म्हणजे आई बाबा आपलं काही हिंमत होत नाही. मग यम धर्माला सांगितलं, इंद्राला सांगितलं, म्हणजे नाही आपली हिंमत होत नाही. मग आपण असं करू की आई साहेबांना बोलवू. मग आई साहेबांना बोलवलं, कोणाला? लक्ष्मी माता. आता लक्ष्मी मातेने सुद्धा भगवंताचं रूप कधी पाहिलं? लक्ष्मी मातेनं ते शंख चक्र गदा पद्म तेच रूप, दुसरं कधीच पाहिलं नाही. आणि त्यांनी ते भगवंताचं असं रूप कधी पाहिलेलं नसल्या कारणानं त्याही रावण लक्ष्मी माताही जाऊ शकले नाही. मग ब्रह्मदेव प्रल्हादाला म्हणतात की प्रल्हादा तुझं रक्षण करण्याकरता भगवंताने एवढं उदरूप धारण केलं, आवेश अवतार घेतला, तर तूच आता भगवंतांना काय कर, शांत कर. जिथे देव जाऊ शकत नाही, जिथे ब्रह्मदेव जाऊ शकत नाही, जिथे इंद्र जाऊ शकत नाही, जिथे लक्ष्मी माता जाऊ शकत नाही, तिथे तो छोटासा प्रल्हाद भगवंता हात जोडून आणि भगवंताकडे भगवंत नामस्मरण करत करत आला आणि भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाला. जशी नुकतीच गेलेली गाय आपल्या वासराला चाटते, तसे भगवंत आपल्या सिंहाच्या तोंडानं प्रल्हादाला चाटत आहेत आणि त्यांनी उचलून घेतलं. त्यावेळेस तो भगवंताची स्तुती करतोय की प्रभू युगायुगा धर्माचा स्थापना आणि दुष्टांचा नाश करण्याकरता तुम्ही अवतार घेत असतात, तुमचं ते ब्रीद आहे. आताही म्हणून माझे वडील मदनमत्त झाले होते, लोकांना ते त्रास देत होते, ते अधर्मी होते आणि तुमचं ब्रीद असल्या कारणानं त्यांना मारण्याकरता आणि मी तुमचा भक्त असल्या कारणानं माझं रक्षण करण्याकरता तुम्ही हा क्रोध आवेश अवतार घेतला, ऋषी अवतार घेतला आणि माझ्या वडिलांचा म्हणजे हिरण्यकश्यपूचा तुम्ही काय केला, उद्धार केला. तर आता मात्र तुमचं अवतार कार्य संपलं, तुम्ही आता शांत व्हावं. आणि काय केलं, प्रल्हादानं स्तुती केल्याबरोबर भगवंत एकदम शांत झाले आणि प्रल्हादाला म्हणतात की प्रल्हादा तू केलेल्या स्तुतीने मी खूप प्रसन्न झालाय. वरमगृही प्रल्हाद म्हणतो की प्रभू तुम्ही म्हणता की वरमगृही, तुम्हाला जर वरच द्यायचं असेल तर मला असा वर द्या की मला काही मागायची इच्छा होईल. नको, मला काहीच नको आहे, मला असंच वरदान द्या की मला कुठेही गेलं असताना काही मागण्याची इच्छा नको. भगवंत हटायला भेटले म्हणजे प्रल्हादा मी तुला प्रसन्न झालो आहे ना, वरमगृही वरदान मागून घे. त्यावेळेस प्रल्हाद म्हणतो की प्रभू तुम्ही म्हणतात की वरदान मागून घे, मला तर काहीच नको आहे, पण तुम्हाला जर वर द्यायचंच असेल तर मी एकच वरदान मागतो. हे माझे वडील
ते अधर्मी होते आणि पापी होते, लोकांना त्यांनी त्रास दिला. मग पापी आणि अधर्मी लोकांची अधोगती होते. मी तुम्हाला एकच वरदान मागतो की माझ्या वडिलांची अधोगती होऊ देऊ नका, तर माझ्या वडिलांचा काय करा, उद्धार करा. भगवान म्हणतात की प्रल्हादा, अरे तुझ्या वडिलांची अधोगती होईलच कशी काय? माझ्या हाताचा स्पर्श तुझ्या वडिलांचा शरीराला झाल्यामुळे ते पवित्र झालेले आहेत आणि तुझ्यासारखा हरिभक्त परायण मुलगा ज्यांच्या कुलात जन्माला आला, तुझे वडीलच काय पण तुझे 21 पिढ्या पूर्वज काय दिल्या उद्धरून गेले. एक हरिभक्त परायण मुलगा जर आपल्या वंशात जन्माला आला तर तो 21 पिढ्या पूर्वजांचा काय करतो, उद्धार करतो. पण तो जर पूर्वजांनी झाला, खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पितो, घरी आल्यानंतर आई वडिलांना धमक्या देतो, तो एक पूर्वजांचा मी गावाला तर स्वर्गात गेलेले 21 पिढ्या पूर्वजांना तो खाला लागतो अधोगतीला. म्हणून स्वर्गातले पूर्वज जे नरकात सुद्धा येते, ज्यांना त्रास होतो, जे यातना होत आहेत, ते भगवंताजवळ अपेक्षा करतात की देवा आमच्या घरांत एखादा हरिभक्त परायण मुलगा आणि जन्माला यावा. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता देवा, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता देवा, वंशी भक्तराज वावा तोरी, वंशी भक्तराज भावा तोरी. आमच्या वंशात एक हरिभक्त परायण मुलगा जन्माला यायला पाहिजे की जो गीतेचा आयोजन, जो गीता वाचील, जो भागवताचं आयोजन करेल. भागवताचं आयोजन केलं की पूर्वजांना काय होतो, खूप आनंद होतो. एक पिढ्या नाही 21 पिढ्या पूर्वजांना काय होतो, उद्धार होतो. एक हरिभक्त परायण कन्या जर आपल्या घरात जन्माला आली तर ती 42 पिढ्या पूर्वजांचा काय करते, उद्धार करते. एक कन्या, पण ते कशी पाहिजे, हरिभक्त परायण. मग 21 पिढ्या सासरच्या आणि 21 पिढ्या माहेरच्या, एवढी ताकद तिच्यात आहे. पुन्हा कन्येमध्ये, स्त्रीमध्ये 42 पिढ्या पूर्वजांचा उद्धार ती करते. पण जर तिनं तिच्या वडिलांच्या कुळाला कलंक लावला, तिनं जर आपल्या वडिलांच्या कुळाला कलंक लावला किंवा तिचं कौमार्य नष्ट करून तिला वाईट कर्म केलं तर ती 42 पिढ्या पूर्वजांना नरकात घालते. ज्या वडिलांनी आयुष्यभर मारण्यासाठीच प्रयत्न केला, एक वेळ नाही त्याला मारून टाकण्याकरता प्रयत्न केला, तर तो प्रल्हाद त्या वडिलांचा उद्धार व्हावा म्हणून देवाजवळ काय मागतो, वरदान मागतो. आणि जे वडील आपल्याला हाताच्या फळाप्रमाणे वागवतात, आपल्यासाठी नको ते स्वतःला कमीपणा स्वीकारतात, स्वतः काही कमी वस्तू म्हणजे हे करतात, पण मुलांचे सगळे हौस शौक पुरे करतात आणि ते मुलं म्हातारपणी आई वडिलांशी नीट बोलत नाही. आई वडील म्हातारपणी तुम्ही काय खाऊ आला त्याची भुकेली नाही. तुम्ही फक्त प्रेमाने त्यांच्याजवळ या आणि एक शब्द बोला, आई तू कशी आहेस ग. तिला औषधीची गरज नाही, तुमच्या प्रेमळ बोलण्याने अर्धी आजारात तुमची बरी होईल. पण आई वडिलांशी म्हातारपणी बोलायला लाज वाटते. आणि पहा तो प्रल्हाद, त्याला किती त्याच्या वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो माझ्या वडिलांचा काय व्हावं, उद्धार व्हावं अशी विचित्र अवस्था आहे आता ही. तर अशा प्रकारे या प्रल्हादाचं चरित्र आपण थोडक्यात ऐकलं वाटतं की खूप मोठं आहे. एक दिवसभर प्रल्हादाचं चरित्र सांगता येतं, पण आपल्याला आता काही वेळ नाही. भगवंतांनी प्रल्हादाला सांगितलं की प्रल्हादा तुझ्या वडिलांची अंत्येष्टी श्राद्ध आता तू कर आणि त्याचे अंत्येष्टी श्राद्ध करून तुझ्या वडिलांचं राज्यकारभार तू सांभाळ. प्रल्हादाने तुला वचन देतो, तू माझा भक्त आहे. 21 पिढ्या पूर्वजांचा तो उद्धार केला. तुझ्या पिढ्यांमध्ये म्हणजे तुझ्या वंशामध्ये अजून कोणी दुराचारी जरी मुलगा जन्माला आला तरी मी कोणालाही मारणार नाही. यम धर्माला सांगितलं की प्रल्हादाच्या कुळामध्ये जायचं नाही. यमे कुलगोत्र वर्जिले. आणि राज्यराजेवर बसून प्रजेचं पालन म्हणजे पुत्राप्रमाणे कर. त्याप्रमाणे भगवंत निघून गेले आणि प्रल्हादानं मात्र आपल्या वडिलांच्या राज्याला गादीवर बसून आणि पुत्रवत प्रजेचं आणि काय केलं पालन केलं. अशी प्रल्हादाचं चरित्र आपण ऐकलं.
आता हा सप्तम स्कंद इथे समाप्त झाला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. भजन काही तुमच्या आवाजात म्हणा ना एखादं भजन चांगलं, खूप सुंदर. हा माईक द्या, इकडे या या या. द्या द्या माईक द्या. हे नेता का असं हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा वेय श्याम म्हणा मेघन श्याम म्हणा. श्याम म्हणा राधे श्याम म्हणा वेय श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा. राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही म्हणा हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. पंचेस म्हणा आता परत. अमृतावनी गोड. 5 मिनिटात. अमृतावनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा.
मन माझे केशवा, मन माझे केशवा, काभान दे, काभान दे, अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासी, सांग पंढरी राया काय करूयासी, कारूप ध्यानासी, कारूप ध्यानासी, नये तुझे, नये तुझे, अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रेना दमिले, कीर्तनी बैसता निद्रेना दमिले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुख, विषय सुख, अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गजती हरिनामचा कीर्ती, हरिदास गजती हरिनामचा कीर्ती. नये माझ्या चित्ती नाम म्हणे, नये माझ्या चित्ती नाम म्हणे, अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अरे आवाज करायला पाहिजे, सांगा सगळ्यांचं लोक म्हणून गेलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता श्रीमद्भागवत महापुराणम् अथ अष्टम स्कंदः अथ प्रथमोऽध्यायः. राजोवाच स्वायम्भुवस्य गुरो वंशोऽयं विस्तरात् श्रुतः, यत्र विश्वसृजां सर्गो मनोन्दन्यान् वदस्वनः, यत्र यत्र हरेर्जन्म कर्माणि च महीयसः, गृह्णन्ति कवयो ब्रह्मस्तानेनो वद शृण्वताम्. यदस्मिन्नन्तरे ब्रह्मन् भगवान् विश्वभावनः कृतवान् कुरुते कर्ता, यति नागद्य वा नागतेद्य वा. श्रीमद्भागवत महापुराणाच्या अष्टम स्कंदाला आपल्याला सुरुवात करायची आहे. या अष्टम स्कंदामध्ये भागवत महापुराणाचे 10 लक्षण, त्यापैकी 6 नंबरचं लक्षण. 10 लक्षण कोणते? सर्ग, विसर्ग, तान, पोषण, उती. म्हणजे आजपर्यंत आपण 5 लक्षणांचा विचार केला आणि 6वं लक्षण मन्वंतर. या अष्टम स्कंदामध्ये आणि मन्वंतराचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्या काळात मनु आणि मनुचे पुत्र आपापले नियोजित कर्म करतात त्याला मन्वंतर असं म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात. कोणकोणते मन्वंतर होतात? आता एक पहिलं मन्वंतर आपण ऐकलं, स्वयंभू मन्वंतर. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. पहिलं स्वयंभू मन्वंतर, दुसरं स्वारोचिस, तिसरं उत्तम, चौथं तामस, पाचवं दैवत, सहावं चाक्षुष मन्वंतर, सातवं वैवस्वत मन्वंतर, आठवं सावर्णी मन्वंतर, नववं ब्रह्म सावर्णी मन्वंतर, 10वं दक्ष सावर्णी मन्वंतर, 11वं देव सावर्णी मन्वंतर, 12वं रुद्र सावर्णी, 13वं धर्म सावर्णी आणि 14वं इंद्र सावर्णी मन्वंतर. असे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मन्वंतर होतात. पैकी पहिलं मन्वंतर आपण तृतीय स्कंदापासून ऐकत आहात. या पहिल्या मन्वंतरामध्ये मनु आणि शतरूपा यांचे 2 मुलं उत्तानपाद आणि प्रियव्रत, 3 मुली आकुती, देवहूती, प्रसूती. पैकी देवहूतीचं चरित्र आपण तृतीय स्कंदामध्ये ऐकलं, आकुतीचं चतुर्थ स्कंदामध्ये, प्रसूतीचं आणि उत्तानपाद राजाचं चरित्र चतुर्थ स्कंदामध्ये ऐकलं, प्रियव्रत राजाचं चरित्र आणि पंचम स्कंदामध्ये. अशा प्रकारे आपण स्वयंभू मन्वंतर ऐकलं. दुसरं मन्वंतर स्वारोचिस मन्वंतर. या स्वारोचिस मन्वंतरामध्ये अग्निपुत्र म्हणजे 3 मुलं होते त्यांना, दिवान, सुषेण आणि रुचिस्मान. या मन्वंतरात इंद्राचं नाव रोचन होतं आणि या मन्वंतरात भगवंतांनी विभू नावाचा अवतार घेतला. ते आजन्म ब्रह्मचारी राहिले आणि 88,000 व्रतनिष्ठ ऋषींना त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन कसं करावं ते शिकवलं. तिसरं मन्वंतर उत्तम, हा प्रियव्रताचाच मुलगा आहे. या उत्तम मन्वंतरात भगवंतांनी आणि सत्यशील नावाचा अवतार घेतला. धर्माची पत्नी सुनीता सुनृता हिच्यापासून भगवंतांनी सत्यशील नावाचा अवतार घेतला. त्या मन्वंतरात इंद्राचं नाव सत्यजित होत. या मन्वंतरात भगवंतांनी यक्ष राक्षसांचा संहार केला. चौथं मन्वंतर तामस. या तामस मन्वंतरात भगवंतांनी हरिवेदाविषयीची पत्नी हरिणी हिच्या पोटी हरी नावाचा अवतार घेतला आणि या मन्वंतरात गजेंद्राचं आणि मगरापासून काय केलं? रक्षण केलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, या तामस मन्वंतरात गजेंद्र मोक्षाची कथा आहे. या गजेंद्र मोक्षाची कथा जो कोणी ऐकतो त्याला मृत्यूच्या वेळी भगवंत निर्मल बुद्धी देतात. इतकंच नव्हे तर या गजेंद्र मोक्षाचा पाठ सकाळी उठून जे लोक करतात त्यांना भगवंत स्वतः विमान घेऊन घ्यायला येतात. म्हणून तुम्हाला जायचं असेल तर रिझर्वेशन करून ठेवा. गजेंद्र मोक्षाचा पाठ करायचा धरून. त्या गजेंद्राची कथा मला सांगा असा प्रश्न आणि परीक्षित राजाने शुकाचार्यांना विचारलेला आहे. तर शुकाचार्य सांगतात की परीक्षिता, चौथं मन्वंतर तामस मन्वंतर. या तामस मन्वंतरामध्ये क्षीरसागराने वेढलेला एक त्रिकुट नावाचा एक पर्वत, पर्वताचं नाव त्रिकुट. या त्रिकुट पर्वताची आणि लांबी 11,000 योजन उंच आणि रुंदी 11,000 योजन रुंद, एवढा मोठा तो बलाढ्य पर्वत. या पर्वताच्या दरीमध्ये वरुणाचं एक उद्यान होतं. त्या उद्यानाचं नाव होतं ऋतुमान आणि या उद्यानामध्ये एक सरोवर होतं. त्या सरोवराच्या तीरावर फुलाफळांनी भरलेली सगळ्या प्रकारची झाडं होती. हा गजेंद्र या त्रिकुट पर्वतात राहत असताना याच्या गंडस्थळावरून मद्रस वाहत होता. त्या वासाने त्या जंगलातील सगळे हिंस्र प्राणी पडून गेलेले होते आणि हा मदोत्पत्त गजेंद्र आपल्या हजारो हत्तीनी आणि हत्तीचे पिलं यासह त्या आणि त्या वनामध्ये तो राहत होता, त्या पर्वताच्या गुहेमध्ये राहत होता. एकदा काय झालं की चैत्र वैशाख उन्हाळ्याचे दिवस आणि हा गजेंद्र मोठमोठी झाडं आपल्या माथ्यानं तुडवत चालला होता. झाड किती मोठं असलं तरी त्या झाडाच्या बुंद्याशी यानं मस्तक लावलं की तो लगेच उन्मळून पाडत होता. असे हजारो झाडं तो उन्मळत चालला असताना आधीच उन्हाळ्याचे दिवस, चैत्र वैशाखाचे दिवस,
ऊन खूप तापत होतं, त्याला उन्हाचा चटका सहन झाला नाही आणि थकवा आला, तहान लागली आणि म्हणून पाणी पिण्याकरता या वरुणाचं जे उद्यान होतं ऋतुमान सरोवर, त्या सरोवराच्या जवळ हा गजेंद्र पाणी पिण्याकरता आला. त्याच्या पाठोपाठ त्याच्या ज्या हत्तीने होत्या त्या हत्तीचे पिलं येत होते. आता गजेंद्र आणि सरोवर मगर शुकाचार्य परीक्षित राजाचा उद्धार करायचा आहे तर अशा हत्तीच्या मगराच्या गोष्टी सांगत होते का? हत्ती आणि मगर तर रूपकात्मक भाषेत आहे, ही कथा आपलीच आहे. या जीवाला गजेंद्र म्हटलं आहे. गजेंद्र जीव हा त्रिकूट पर्वताच्या दरीमध्ये राहतो. त्रिकूट हे शरीर कसं बनलं आहे? सगळं तीन तो पीठ वात सात्विक राजस तामस कौमार्य तारुण्य म्हातारपण म्हणजे सगळं तीननी बनलेलं म्हणून याला त्रिकूट पर्वत म्हटलं आहे. तर गजेंद्र म्हणजे जीव, सरोवर म्हणजे संसार, मगर म्हणजे काळ. हा जीवरूपी गजेंद्र या त्रिकूट पर्वतात म्हणजे या संसारामध्ये आसक्त होतो की काळ केव्हा झाला घालतो आणि ओढून येतो तर याला त्याची काही खंतही नसते. गाफील असताना काळ त्याच्यावर काय करतो आणि ओढून नेतो. तर आपल्याला रूपकात्मक भाषेत खरं म्हटलं तर ही कथा आपलीच आहे, जीवाचीच कथा आहे. तर शुकाचार्य सांगतात की तो गजेंद्र त्याला थकवा आला म्हणून तहान लागली म्हणून त्या सरोवरात पाणी पिण्याकरता गेला. त्याच्या ज्या हत्तीनी होत्या त्या हत्तीनींना त्यानं काठावर उभं केलं आणि स्वतः मात्र सरोवरात उतरला. हत्तीला पोहण्याची क्रिया खूप सुंदर येते. त्याच्या सर्वांगाचा दाह होत होता कारण हत्तीला ऊनही सहन होत नाही आणि म्हणून त्याने यथेच्छ इच्छा पूर्ण होईल तोपर्यंत त्या सरोवरामध्ये पोहण्याची क्रिया केली. त्याच्या अंगाचा जो दाह होत होता तो दाह शांत झाला. तहान भागेपर्यंत पूर्ण इच्छा तृप्त होईपर्यंत यानं पाणी पिलं आणि पाणी पिऊन तो तृप्त झाला. आता मात्र तो गजेंद्र सोनेमध्ये पाणी भरायचा आणि त्या तीरावर ज्या उभ्या होत्या त्या हत्तीने त्यांच्या तोंडामध्ये सोन घालून त्यांना पाणी पाजायला लागला. आता त्यांना प्यायचा येतो तो उतरू दे त्यांना नाही, हाच संकटात आणि ऐकत त्यांच्या तोंडात सोन घालून पाणी पाजत होता. त्या हत्तीचे पिलं सोनेमध्ये पाणी घ्यायचा, त्या पिलांना पाणी पाजायचा. त्यांच्या अंगाचा दाह होतो म्हणून सोनेमध्ये पाणी घ्यायचा, स्प्रे सारखा त्यांच्या अंगावर फवारे मारायचा. जसा एखादा सामान्य मनुष्य गृहस्थाश्रमात असताना आपल्या पत्नीचे आणि आपल्या मुलांचे कौतुक करतो तसा तो गजेंद्र आपल्या हत्तीनी आणि हत्तीचे ते कौतुक करत असताना इतक्यात काय झालं की त्या सरोवरामध्ये एक मगर नकर राहत होता. त्या नकराने आता पाय पकडला. याला स्वतःच्या शक्तीची ताकद होती, अभिमान होता. स्वतःच्या शक्तीनिशी त्या मगराच्या तावडीतून सुद्धा जायला खूप प्रयत्न केला परंतु त्या मगराला एक झटका दिला की हा पाण्यात जायचा. म्हणतात की हजारो वर्ष शेकडो वर्ष त्यांची खेचाखेची चालली. यालाही खूप बळ होतं, 10,000 हत्तीचं बळ याला एकट्याला होतं म्हणून काळाशी तो झुंज देत होता, त्या नकराबरोबर झुंज देत होता. पण गजेंद्र हा जमिनीवर राहणारा असणारा, त्याचा आहार बंद झाला, त्याला अशक्तपणा आला आणि मगर हा पाण्यात राहणारा असल्या कारणानं हत्तीचा पायच त्याच्यात होता. त्याचं बळ वाढत चाललं. काळाचं बळ वाढतं, काळ सामर्थ्य नाही, बळवान नाही, तो कसाही प्रकारे कसाही ओढूनच देत होतो. आता हा आपल्या पती म्हणजे आपल्या जीवनातही आपल्या संसारातही हा गजेंद्र आहे ना आपल्या बायका मुलाचे एवढे कौतुक करतो. कुठे प्रवासात जायचं असलं तर सगळे ओझे हा म्हणतो मी एकटाच वाहतो, तिला म्हणतो तो रिकामीच आहे. छोटं बाळ असलं तरी तोच घेऊन चालतो. असं आहे आपली विचित्र अवस्था. तर मी आधीच सांगितलं की ही कथा आपलीच आहे. त्या हत्तीनींनी पाहिलं की आपला मालक आता संकटात सापडला आहे, मग आपण काहीतरी मदत करावी
आणि म्हणून त्यांनी सर्वांनी एक शक्तीनिशी प्रत्येकानं आपल्या सोडीनं दुसऱ्याची शेपटी पकडावी, प्रत्येकानं सोडीनं दुसऱ्याची शेपटी पकडावी अशी मोठी साखळी रस्सी तयार झाली आणि सर्वांनी एक शक्तीनिशी त्याला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, काढलंही, परंतु त्या मगरानं एकच हिसका दिला तर सगळे पाण्यात पडले. छोटे छोटे पिलं पाण्यात पडले, त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं. मग त्या हत्तीने म्हणतात की या एकट्या करता का आपण सगळे मरता, नाहीतरी म्हाताराच झाला आहे. लक्षात ठेवा, आपलीच कथा आहे. ज्याची कमाई असते पण त्याला जर असाध्य आजार झाला नाही, म्हाताराच झालाय, का काय याला इतके पैसे लावायचे, आयुष्य संपलाय. डॉक्टरांनी सांगितलं 30 लाख रुपये लागतील, मग कुठून आणायचे, आणा घरी परत, आहे तोपर्यंत नाही, नाहीतरी म्हाताराच झाला आहे, अशी परिस्थिती आहे. तर ते हत्तीची पिलं हत्तीने सगळे सोडून गेले त्याला. तो हत्ती विचार करतो की अरे रे 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 रे, ज्यांच्यासाठी मी राबलो, ज्यांच्यासाठी एक आव्हान कष्ट केले, ज्यांच्यासाठी रात्र पाळी केली, दिवस पाळी केली, ज्याचं भरण पोषण केलं, आणि तेच मला या काळाच्या पडद्यात टाकून निघून गेले. मग त्यावेळेस त्याला पश्चाताप झाला. तुकाराम महाराज म्हणतात की अशीच प्रत्येकाची अवस्था आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही, अंतकाळीचे कोणी नाही. झालंही न शक्ती नाके डोळे गळती, सांडुनिया पळती रांडा पोरे, सांडुनिया पळती रांडा पोरे. बाईला म्हणे खरं मरता तरी बर, नासले घरातून कोणिया, नासले घरातून. स्वतःची बायकोही म्हातारपणी काय करते आणि उपहास करते, त्याची छेडछाड करते. तर तुकाराम महाराज म्हणतात की अरे बाबा, अंतकाळाच्या वेळी तुमची किती बायको पोरं कोणीच कोणाचं नाही आहे, तर त्या संकटातून एक कोण सोडवणारा, एक भगवंत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. काळाशी जगा झुंज देत असतो तो एकटाच बिचारा. मग घाटीला रस्त्यावर ठेवलं, बायका पोरं सगळे घरी, आणि तो मृत्यूशी झुंज देतो. मग त्यावेळेस तो जो हत्ती होता तो विचार करतो की हे माझे कोणीच नाही, हे जर मला काळाच्या पाशातून सोडवत नाही तर मला ह्याच्यातून सोडवणारा एक फक्त भगवंत आहे. संत महात्मे आपल्याला सांगतात की अरे बाबा कोणी कोणाचं नाही आहे, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, पण आपल्याला कळत नाही. नको नको मना गुंतू माया जारी, काळाला जवळी ग्रासा वया, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडविना केव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीन दूर राहे. एखाद्याला गर्व असतो की आमचे नातेवाईक संत्री आहे, मंत्री आहे, पण काहीच कामाचे नाही ते मंत्री संत्री. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. एक भगवंताशिवाय या दुःखातून कोणी सोडवत नाही. तो गजेंद्र जो होता त्याची अव्यभिचारी भक्ती होती, आपली भक्ती व्याभिचारी आहे. आपण आपला दिवस बदलला की आपली भक्ती बदलते, दिवस बदलला की देव बदलतो. सोमवार आला की आमचा कैलास राणा शिवचंद्र मोडी, फणींद्र बाका मुकुटी झळारी, कारुण्य सिंधू बादुकारी, तुझरीन शंभो. जय बोले शंकर. पण सोमवारच्या दिवशी, सोमवार गेला हवा मंगळवार, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. मग आमची भक्ती बदलली, आमची देव बदलला. देवी आला बुधवार, बुधवार हा विठ्ठलाचा वार आहे. महायोग तटे भीमे, महायोग पीठे तटे भीमरत्या, परम पुंडरीकाय दातु मुनींद्री, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. काय हरकत नाही, तो भगवंत आहे ना,
सगळ्या अवताराचा राशी येतो, अवताराच्या राशी तो उभा विटेवरी, काही हरकत नाही, त्याची एकाची भक्ती करा नाही, फक्त बुधवारीच. बुधवार गेला आला गुरुवार. या रूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती शोभकारी दया सिंधुजाची पदे दुःखारी तुम्हा विन दत्ता मला कोण खारी. दत्तात्रय भगवंत त्याचंच रूप आहे, प्रत्येक रूप त्याचेच आहे. म्हणून एकच भगवंत, एकनिष्ठ भक्ती आमची, व्यभिचारी भक्ती आमचे देव बदलतात. जे रूप घेतले ते एकाच प्रभूचे आहे, तो भगवंत त्याच ठिकाणी. आपण त्या दैवतात जरी आपण कोणत्या देवाची भक्ती करत असली तरी तो एकच देव त्या तुमच्या रूपातच त्याच्यातच आहे, पण नाही आम्हाला त्याच्यात भेद दिसतो. मग गुरुवार गेल्यानंतर आला शुक्रवार, जय संतोषी मा. शुक्रवार गेला आला शनिवार, शरण शरण हनुमंता तुम्हाला राम देता, जय बजरंगबली. शनिवार संपला, आला रविवार, मल्हारीची वारी माझ्या मल्हारांची वारी, येतो जय मल्हार. 7 दिवसाचे 7 देव झाले. मग आली चतुर्थी, गणपती बाप्पा, आली अमावस्या, 14 नाही ते व्रत कर शेवटी. पण हा जो गजेंद्र आहे याची एकनिष्ठ भक्ती होती. तो म्हणतो की जो कोणी ब्रह्मांडाचा चालक असेल तोच मला या संकटात सोडेल. त्याने कोणत्या देवाचं नाव घेतलं का? नाही. ज्याच्या सत्तेनं निसर्गाचे नियम चालतात, ज्याच्या सत्तेनं सूर्य राईट टाइम उगवतो, ज्याच्या सत्तेनं वारा वाहण्याचं काम करतो, ज्याच्या सत्तेनं अग्नी जाळण्याचं काम करतो, तो एक भगवंत. तोच माझं रक्षण करेल. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने वाघोनी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी बुते व्हावी आज्ञापै माझी. म्या बोलवल्या वेद बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण हावे जो जगाते चालिता. त्याच्या नियमानं सगळं चालतं. समुद्र त्याच्या नियमाचं उल्लंघन करत नाही, आकाश त्याच्या नियमाचं उल्लंघन करत नाही. असा तो भगवंत, त्याच्या आज्ञेनं हे सगळं जग चालतं. तो गजेंद्र म्हणतो, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, असेल जो कोणी ब्रह्मांडाचा धनी, तोची येईन माझ्या हाकेला धावून. तो ब्रह्मांडाचा धनी, तो माझ्या हाकेला धावून येईल. त्या गजेंद्राला समोर नजर फेकली, एक कमळ उमललेलं होतं. आपल्या सोंडेनं ते कमळ तोडलं, 2 पाय वर केले आणि ती सोड वर केली आणि आर्त स्वरानं त्या भगवंताला हाका मारली. या ब्रह्मांडाचा जो धनी असेल, ज्याच्या ताब्यात, ज्याच्या सत्तेनं हे जग चालतं, तोच एक परमात्मा माझ्या हाकेला धावून येईल. म्हणतात की या गजेंद्रानं आर्त स्वरानं हाक मारली. कौन कहते है भगवान आते नहीं, गजेंद्र के तरह तुम बुलाते हैं. गजेंद्रानं आर्त स्वरानं हाक मारली. त्यावेळेस ज्यावेळेस गजेंद्र भगवंताचा धाव करत होता त्यावेळेस भगवान आणि वैकुंठामध्ये आणि जेवण करण्याकरता बसले होते. लक्ष्मी मातेनं ताट वाढलेलं होतं आणि आता हातात घास घेऊन तो तोंडात घेणार. समजा ताट समोर आहे, इतक्या गजेंद्राची आणि करुण आर्तशी हाक भगवंताच्या कानावर आली. ते ताट सरकवलं, पुढे सरकवलं. लक्ष्मी माता म्हणते, हो कुठे निघाले, आधी जेवण करा मग नंतर बाहेर जा. पण कुठे निघाले लक्ष्मीनं प्रश्न विचारला. कबीरजी म्हणतात की लक्ष्मीनं प्रश्न विचारल्यानंतर भगवंताने उत्तर दिलं, हो कळे लक्ष्मी, ती कळे गजराज. हत्ती शब्दाचा उच्चार करण्याकरता किती वेळ लागतो, किती. तर होचा उच्चार लक्ष्मी जर झाला तर तीचा उच्चार करेपर्यंत भगवंत आणि त्या गजेंद्राच्या जवळ येऊन पोहोचले. वरा झाली, गरुड टाकेला मागे, त्या गरुडाची गती सहन झाली नाही. म्हणून भगवंताला प्रेमानं हाक मारा अर्थस्वरानं. कोण म्हणतं की भगवंत येत नाही, पण तुम्ही तसे हाक मारत नाही. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मेरा
जी के जैसे बुलाते नहीं, दुनिया जी के जैसे बुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। राम नारायणं जानकी वल्लभम। गजेंद्राची दीर्घ हात ऐकली, आर्त स्वर ऐकला आणि भगवान त्या गजेंद्राच्या जवळ येऊन पोचले. त्यांनी पाहिलं गजेंद्राला खूप त्रास होतोय, म्हणून आपल्या सुदर्शन चक्रानं मत्राला ओढलं, त्याचं तोंड विदीर्ण केलं आणि गजेंद्राची सुटका केली. पण काय आश्चर्य, भगवंताचा हात त्या गजेंद्राला लागताबरोबर त्यानं आपला गजेंद्राचा देह सोडून दिला आणि त्या ठिकाणी एक दिव्य देह धारण केलेला मनुष्य उभा आहे. आकाश मार्गाने विमान आलं, त्या विमानामध्ये म्हणजे त्या गजेंद्र ज्याला दिव्य देह प्राप्त झाला त्याला बसवलं, पण जो नक्र त्याला फेकलं तो जोर जोरात असतोय. भगवंताने विचारलं तू का असतो? म्हणे देवा मला आता कळलं, कोणी नाव ठेवलं रे तुझं दीनानाथ? करुणासागर दीनानाथ तुझं नाव कोणी ठेवलं? तू तर पक्षपाती आहे. आणि या गजेंद्रानं तुझं स्तवन केलं म्हणून तू त्याची सुटका केली आणि तुझ्या भक्ताचा पाय मी तोंडात धरला म्हणून तू मला फेकून दिला, म्हणजे तू पक्षपाती आहे. तुझ्याजवळ भेद आहे आणि तुला असं म्हणतात की तुझं दर्शन घेतलं तर पाप नष्ट होतात, पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी प्रत्यक्ष तुझं मुखदर्शन घेतलं, माझे पाप तर नष्ट झालेच नाही, उलट पाप वाढले म्हणून तर तुम्ही मला फेकून दिलं. देवा मी हे संतांचं जे वाङ्मय आहे त्या संतांचं वाङ्मय खोट आहे. संतांना सांगा की ते वाङ्मय खोडून टाका. म्हणे ते तुझे संत सकाळी सकाळी त्या कार्तिक महिन्यामध्ये आणि उठतात ब्रह्ममुहूर्तावर आणि एवढे जोर जोरानं ओरडतात की शेजारच्या लोकांना झोपू देत नाही. 4 वाजेला उठले की आणि ती काकड आरती करताना म्हणतात कायमनावरनो आता सांगणे किती, आता बोलणे किती, कोटी ब्रह्मा हत्या कोटी ब्रह्माच्या मुख पाहता जाती,
ओवाळू का करा माझ्या पंढरीनाथा, माझ्या गावाचा दोन्ही गरजोडणी चरणी ठेवीला माथा. काय महिना वर्णू आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते असं वाङ्मय आहे संतांचं. पण माझा अनुभव असा आहे की मी तुझं मुखदर्शन पाहिल्यानंतर माझ्या ब्रह्महत्या तर गेल्या नाही, उलट माझे पाप वाढले. भगवंतांना असं आलं, भगवंतांना हे नकरा, अरे तू माझी निंदा नाही केली तर तू माझी स्तुतीच केली. अरे बाबा तुझी परीक्षा पाहण्याकरता मी तुला फेकलं, चल म्हणे तुझा उद्धार करतो. आणि त्यावेळी भगवंताने त्या नकराला सुद्धा त्या विमानामध्ये बसवलं आणि त्यांचा दोघांचा उद्धार केला. त्या गजेंद्राला भगवंत म्हणतात की गजेंद्रा, तू केलेल्या स्तुतीने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून जो कोणी माझा भक्त या गजेंद्र मोक्षाचा पाठ करील त्याला मृत्यूच्या वेळी मी निर्मळ बुद्धी देईन. इतकंच नव्हे तर स्वतः माझ्या त्या भक्ताला मी विमान घेऊन घ्यायला येईल. गजेंद्र मोक्षाचा पाठ सकाळी सकाळी हा गजेंद्र मोक्ष इथे दिलेला या 8व्या स्कंदामध्ये तृतीय अध्यायात. आपण फक्त 2-3 श्लोक म्हणते, याचे सुद्धा 33 आणि श्लोक आहे इथे. शुकाचार्य परीक्षित राजाला म्हणतात की त्या गजेंद्राने आपल्या बुद्धीचा असा निश्चय केला की मी आता भगवंताचं स्मरण करीन. श्रीयुकवाच एवं व्यवसिता बुद्ध्या समादाय मनोहृदी जजाप्य परमं जाप्यं तज्जन्मनेन शिक्षितं. गजेंद्र उवाच ओम नमो भगवते तस्मै यते तच्चिदात्मकं पुरुषायादिबीजाय परेशायाभिधीमहि यस्मिन्निदं यतच्चेदं येनेदं य इदं स्वयं योऽस्मात् परस्माश्च परस्तं प्रपद्ये स्वयंभुवम् यस्वात्मनीदं निजमायया पीठम् क्वचिद्विभातं क्वचताप्तिरहितम् अविद्यादृक्साक्षिभयं तदीक्षते स आत्ममूलो वपुमां परात्परम्. कालेन पञ्चत्वमितेषु कृष्णशो लोकेषु कालेषु च सर्वहेतुषु तमस्तदासीत् गहनं गभीरं यस्तस्य पारे विराजते विभू. अशा प्रकारे गजेंद्र मोक्षाचे 33 श्लोक आहेत. तर गजेंद्रानं स्तुती केल्यामुळे भगवंत प्रसन्न झाले आणि वरदान दिलं. अशी या तामस मन्वंतरात आपण गजेंद्र मोक्षाची कथा ऐकली. 5वं मन्वंतर रैवत, या रैवत मन्वंतरात भगवंतांनी वैकुंठ धामाची रचना केली. 6वं चाक्षुष मन्वंतर, या चाक्षुष मन्वंतरात आणि भगवंतांनी म्हणजे देव दैत्याने समुद्र मंथन केलं. ते समुद्र मंथन करत असताना भगवंतांनी कच्छ, धन्वंतरी आणि मोहिनी असे 3 अवतार घेतले. परीक्षित राजाला प्रश्न विचारला, तुम्हाला ते समुद्र मंथनाची कथा सांगा. देवदैत्य यांनी समुद्र मंथन का केलं ती कथा तुम्ही मला सांगा. तर शुकाचार्य म्हणतात की एक वेळ झालं काय की इंद्र आपल्या ऐरावतावर बसून आणि विहार करण्याकरता निघाला असताना तिकडनं समोरून दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींनी पाहिलं की स्वर्गाचा राजा इंद्र येतो आहे. राजा या नात्यानं त्याचा सन्मान करायचा म्हणून दुर्वास ऋषींनी कमळाच्या फुलाची माळा त्यांना अर्पण केली. कोणाला? इंद्रानं दुर्वास ऋषीच्या हातातून ती माळा घेतली आणि हत्तीच्या मस्तकावर टाकली. तो हत्ती मात्र ऐट मध्ये चालत असताना त्याच्या मस्तकावरून ती माळा खाली पडली आणि पायाखाली चिरडली गेली. हे दुर्वास ऋषींनी पाहिलं. त्यावेळी दुर्वास ऋषींना राग आला. दुर्वास ऋषी म्हणतात की मूर्खा, अरे ऐश्वर्याने एवढा तू मदनमत्त झाला आणि एवढा मदनमत्त झाला की मी तुझा सन्मान, तुझा मान करण्याकरता तुला कमळाच्या फुलाची माळा दिली तर तू तिचा काय केला? भेद केला. जा, मी तुला शाप देतो की तुमची स्वर्गातली संपत्ती सगळी समुद्रात गळत होईल. शाप, दुर्वास ऋषीचा शाप समुद्र स्वर्गातली सर्व संपत्ती आणि समुद्रात गळत झाली. स्वर्गातले देव ऐश्वर्यहीन झाले. देश तळीला लागले. त्यावेळेस बलिराजा राज्य करत होता. बलिराजानं आणि तो स्वर्ग हिसकून घेतला त्यांच्या हातून आणि देव परत देश धरले. मग सर्वचे सर्व इकडे तिकडे आता बृहस्पतीकडे गेले. सांगितलं की आता काही इलाज नाही, बलिराजाचं प्रारब्ध प्रतिकूल आहे तुमचं,
अनुकूल आहे, नाही तू त्यांचा अनुकूल आहे, तुझं प्रतिकूल आहे, तर तुम्ही आता तोपर्यंत लपून बसा. कुठे? गुहेमध्ये. असे हे देव संकट आलं की ते गुहेमध्येच लपून बसतात. मग सगळे त्या जगत परमात्म्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की त्या बळीराजानं आमचं ऐश्वर हिसकून घेतलं, आम्ही मात्र देशे बळीला लागले. त्यावेळेस भगवंत म्हणतात की तुम्ही मला शरण आले आहात आणि म्हणून मी आता तुम्हाला एक सल्ला सांगतो. याला एकच सल्ला असा आहे की बळीराजा किंवा ते राक्षस तुमचे जरी शत्रू असले तरी तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा. आणि मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला समुद्राचं मंथन करायचं आहे. समुद्राचं मंथन करण्याकरता सामोपचाराने जशी कामं करायची तशी करा. ते शत्रू असले तशी त्यांच्याशी मित्रत्व जोडा आणि मित्रत्वाची भावना धरून त्यांच्याकडून कार्य करून घ्या. आणि एकाचं कार्य झालं की देव साप आणि उंदीरांच्या पैर असतं तसं वही चालू द्या. भगवान सांगतायत त्या देवांना. आणि त्याप्रमाणे तुम्ही समुद्राचं मंथन करा. क्षीर समुद्र, त्यामध्ये पालापाचोळा टाका, मंदार पर्वताची रवी करा, वासुकी सर्पाची दोरी करा आणि दैत्य आणि देव दोघं मिळून तुम्ही समुद्र मंथन करा. मंथन करत असताना काही वस्तू निघतील तर त्याविषयी तुम्ही लोभ बाळगू नका. जे मिळेल ते, जे प्रारब्धात असलं तेच मिळतं. मात्र हळूहळू विष निघेल तर घाबरू नका. कोणतंही चांगलं कार्यक्रम करायच्या वेळेस काय येतं? संकट येतं. विष पचवायचं. विष पचवल्याशिवाय अमृताची प्राप्ती होत. आपण आपलं काही चांगलं कर्म करायला गेलो तर एखाद्यानं काही जगात आपण लगेच म्हणतो हा आम्ही करायला गेलो ते, पण ते असं समजावं की ते विष आहे. पचवलं तर पुढे अमृताची काय होते? प्राप्ती होते. भगवान शंकर तुम्हाला त्या संकटातून काढतील आणि तुम्हाला अमृत प्राप्त होईल. मग ते अमृत मी तुम्हाला आणि मोहिनी अवतार घेऊन पाहिजे. तर असं भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व देवांनी समुद्र मंथनाची तयारी केली. बळीराजाकडे गेले, त्यांना सांगितलं की आपल्याला समुद्र मंथन करायचं आहे. बळीराजाला सुद्धा तो सल्ला पसंत पडला आणि देव आणि दैत्य मिळून समुद्राचं मंथन करतायत. पालापाचोळा सागरात टाकला, मंदार पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाची दोरी केली आणि देव दैत्य आणि मंथन करतायत. मंथन करत असताना हळूहळू विष बाहेर आधी एवढा हळूहळू विष होतं की समुद्राला उकडी आली. वरून उडणारे पक्षी मरून पडत होते. 6 कोस अंतरावरची झाडे वाळून गेली, एवढी तीव्र उष्णता होत होती. मग त्यावेळेस सर्वदेव भगवान शंकरांना शरण गेले. भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी ते हळूहळू विष आपल्या हातात घेतलं. मात्र त्यांच्या हातातून काही गळून पडलं. इतक्यात साप आणि विंचू आले, त्यांनी ते चाटलं. त्यामुळे ते काय झाले? विषारी. काही विषारी वनस्पतीवर पडलं, त्या वनस्पती आणि विषारी झाले. भगवान शंकरांनी ते विष हातात घेतलं आणि राम या 2 अक्षरी मंत्राचा जप. रा म्हटल्याबरोबर तोंड उघडलं, रा, आणि ते विष एका घोटात कॅशेट केलं. म म्हटल्याबरोबर तोंड बंद झालं. भगवान शंकरांनी ते विष फक्त इथेच साठवून ठेवलं, खाली येऊ दिलं नाही. पण ते विष एवढं हलहाल होतं की भगवान शंकराच्या गळ्यावर सुद्धा त्याचा काय झाला? परिणाम झाला, नीळकंठ. आणि एक प्रकारे भगवान शंकरांना ते भूषण ठरलं. म्हणून आरतीमध्ये आहे काय? देवी दैत्या हल हल सापडले एक वासुरपणे एक प्रकारे भगवान शंकरांना ते भूषण ठरलं आणि त्यांचं नाव काय पडलं? नीळकंठ. भगवान शंकरांनी विष पचवलं. देवांना आनंद झाला. पुन्हा नवीन उत्साहानं त्यांनी समुद्र मंथनाला सुरुवात केली. तर त्या समुद्रामधून कामधेनू निघाली. ही वेद त्या ऋषीमुनींनी कामधेनू घेतली. नंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला, हा बळीराजाने घेतला. नंतर ऐरावत नावाचा हत्ती निघाला, हा इंद्राने घेतला. नंतर कौस्तुभ नावाचा मणी निघाला, स्वतः भगवंतांनी आपल्याजवळ ठेवला. नंतर पारिजातक वृक्ष निघाला, तो सुद्धा स्वर्गातच राहिला. नंतर अप्सरा निघाल्या, अप्सराही स्वर्गातच राहिल्या. आणि आता मूर्तिवंत लक्ष्मी माता आणि त्या समुद्र मंथनातून बाहेर निघाली.
मात्र आता ही लक्ष्मी सगळ्यांनाच पाहिजे. ती कोणाला नको आहे सांगा बरं, कोणाला नको आहे? सगळ्यांनाच पाहिजे. मग त्यावेळेस समुद्राला बोलवला, ए बाई इकडे तुला सांगतो मी स्वयंवर. आता हे सगळे भांडताय ना, मग तू काय कर, म्हणजे तुला योग्य वाटेल तो वर तू शोध. समुद्राला पिवळ्या रंगाची फुलांची माळा लक्ष्मीच्या हातात दिली आणि सांगितलं स्वयंवर. बारी विष खाणाराला वरू नको, म्हणजे ज्याची ऊर्ध्व धाव आहे त्याला वरू नको. अग्नी तुम्ही असा पेटला आणि कसंही आता जरा त्याच्या गाळा कुठे जातात म्हणून त्याला वरू नको. ज्याची अधपतनाची वृत्ती आहे त्याला वरू नको. अधपतन पाणी वरून कसंही फिरलं तर ते खाली. तर स्वयंवर. आणि त्यावेळेस लक्ष्मी मातेला मार्कंडेय ऋषी तपस्याला करत होते, त्यांच्याकडे पाहिलं. मार्कंडेय ऋषी म्हणतात, आई साहेब पुढे जा, आम्हाला काही तुमची गरज. आणि पुढे भगवान विष्णू आपल्या भक्तांची सेवा करत होते लक्ष्मी मातेला. आणि भगवान विष्णूंना वर आपली वरमाला गळ्यात टाकली. भगवान विष्णू म्हणतात की बाई साहेब तुम्ही आल्या इथे, तुम्ही मला वरलं, पण तुमच्यासाठी माझ्याजवळ जागा नाही. मग त्यावेळेस लक्ष्मी मातेला म्हणतात की भक्तांकडे वशिला लावला, सर थोडं थोडं सरकार. भगवान म्हणतात माझं सगळं शरीर माझ्या भक्तांनी व्यापलेलं आहे. मग लक्ष्मी मातेला वशिला लावला. सरता सरता करता करता भगवंताच्या पायाजवळ जागा झाली. लक्ष्मी मातेला पटकली, अजूनही पायाजवळच बसली आहे, पायाची सेवा करते. लक्ष्मीला आपल्याला वरलं नाही म्हणून दैत्य लोभी झाले. पुन्हा समुद्र मंथन सुरू झालं तर वारुणी माता, वारुणी देवी निघाली. वारुणी म्हणजे वारुणी म्हणजे ते ना, ते जे राक्षस घेतात ते, तिचं नाव आहे वारुणी मदिरा. मग ती राक्षसांनी घेतली कारण त्यांना ती आवडते, मग त्यांनी ती घेतली. आणि आता पुन्हा समुद्र मंथन सुरू झालं तर तो दिवस होता अश्विन वद्य त्रयोदशी. त्या समुद्रामधून आणि धन्वंतरी भगवान एकदम प्रगट झाले. कोणता दिवस होता? अश्विन वद्य त्रयोदशी. धन्वंतरी भगवान की. धन्वंतरी भगवंताच्या हातात अमृताचा कलश होता. हे धन्वंतरी भगवान आयुर्वेदाचे प्रवर्तक म्हणून जे वैद्य डॉक्टर आहेत ते त्या धन्वंतरीच्या दिवशी काय करतात? धन्वंतरीची पूजा करतात. त्यांच्या हातात अमृताचा कलश आहे. दैत्यांनी पाहिलं, चपळाईने तो हिस्सकला घेऊन पळत सुटले. आता देव नाराज झाले. ज्या अमृतासाठी आपण एवढं समुद्र मंथन केलं परंतु दैत्य हिसकून पडून गेले, म्हणून सगळे देव पुन्हा भगवंतांना शरण गेले. भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला अमृताची प्राप्ती करून देईल, तुम्ही काही घाबरू नका. आणि त्यावेळेस त्या दैत्यांना मोहित करण्यासाठी भगवंतांनी ताबडतोब मोहिनी अवतार घेतला. मोहिनी भगवान की. आता ज्या भगवंतानं सगळ्या जगाला मायेनं मोहित करून टाकलं त्याच भगवंतानं मोहिनी अवतार घेतला. किती सुंदर असेल बरं. ते दैत्य मोहित झाले त्या मोहिनी भगवंतांना पाहून. अमृताचा कलश घेऊन तिथे आले. म्हणता हे मानिनी, अगं त्या ब्रह्मदेवाला दया आली की काय? त्यांनी आमचं मन तृप्त करण्याकरता तुला पाठवलं की काय? हे मानिनी, अगं हे देव आणि आमच्यात भांडण चालू आहे, तर तू असं कर की या अमृताची वाटणी आम्हाला योग्य यथाय नाही करून दे. भगवान म्हणतात नाही रे बाबा, असलं महत्वाचं काम तुम्ही माझ्यावर सोपवता आणि तुम्ही आहेत म्हणे कश्यपाचे मुलं, अशा पवित्र घराण्यातले. मी पडली कुलटा आणि माझ्यासारख्या कुलटेच्या तुम्ही नादी काय लागले? कारण कुलटा स्त्री लांग्याची जात सारखीच असतात, ते तेव्हा रूप बदलतात, हे काही सांगता येत नाही. आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. याला म्हणतात पाताळ यंत्री भाषण. भगवंताचं ते पाताळ यंत्री भाषण पाहून त्यांचा उलट तिच्यावर जास्त विश्वास बसला. आणि मोहिनी भगवंत नको नको म्हणत असताना यांनी बळजबरीने तो अमृताचा कलश मोहिनी भगवंताच्या हातात दिला. सांगितलं की मला आता याची वाटणी करून द्या. मोहिनी भगवंत म्हणतात मी तुम्हाला याची वाटणी करून देईल,
पण माझ्या हातून जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही भ्रम बोलता कामा नये. माझी अट जर तुम्हाला कबूल असली तर मी अमृत वाटून देतो, नाही तर हे घ्या तुमचं अमृत. आणि मग हे बघून तर चालायला लागले. मात्र डोळे मिचकवणे, हसणे, जे काही ते प्रकरण चालू होतं ते चालूच होतं. मग हे दैत्य परत परत गेले मोहिनी भगवंताच्या समोर आणि म्हणतात की नाही, हे आम्हाला तुम्ही हे मानिनी आम्हाला याची वाटणी करून द्या. मोहिनी भगवंताने अमृताचा कळस हातात घेतला. दैत्यांना सांगितलं तुम्हाला अमृत प्यायचंय का, मग लाईन रांगी नाही का रांगेत येऊन बसा. देवांना सांगितलं तुम्हाला अमृत पाहिजे का, एका लाईन येऊन बसा. देव आणि दैत्य वेगवेगळ्या लाईन मध्ये बसवले. भगवंताने काय करायचं की देवाकडे पाठ आणि दैत्यांकडे तोंड. आणि त्या दैत्यांकडे तोंड असलं की मग ते डोळे मिचकवणे, हसणे, ते काहीतरी प्रकरण चालूच होत. आणि ते दैत्य मोहिनी भगवंताच्या तोंडाकडे पाहत आहेत. कारण ते कोणाकडे तोंडाकडे पाहतील की अमृताकडे. हा, ते दैत्य ते तोंडाकडेच पाहतात ना. मग यांनी काय केलं, मोहिनी भगवंतांनी अमृताचा कलश हातात घेतला आणि वर केला. म्हणतात हे बघा दैत्यानो, हा अमृताचा कलश. आता ते दैत्य तोंडाकडे पाहता इतक्या भगवंतांनी मायेने, आपल्या मायेने दैत्यांच्या बाजूला मदिरेचा घट निर्माण केला आणि देवांच्या बाजूला अमृताचा घट. आणि उलट पक्षी त्या दैत्यांना काय म्हणतात की हे देव हवे आहे, यांना दिल सुटायचं नाही आणि मला पक्षपात करायचा नाही, मला तुम्हा दोघांना सारखंच अमृत वाटायचं आहे. म्हणून अमृताचे मी दोन भाग केले. वास्तविक दैत्यांच्या बाजूने होता मदिरेचा घट आणि देवाच्या बाजूने होता अमृताचा घट. आता मोहिनी भगवंत दैत्य आणि देव दोघांना दोघी हातानं, देवांच्या बाजूला अमृत आणि दैत्यांच्या बाजूने मदिरा. आता पहिला नंबर ज्यानं लावला होता तो दांडा होता. पहिला नंबर कोणाचा लागतो, झटापटीचा दांडा. तो महाबलाढ्य निवांत कवच नावाचा राक्षस, पहिला नंबर त्यानंच लावला होता. मग त्यानं पिली, मग त्यानं जर बिंग फोडलं असतं तर बाकीचे सावध झाले असते की नाही. पण त्यानं मुकाट्यानं पिऊन घेतली, कारण त्यानं विचार केला आपण जर मध्ये बिंग फोडलं तर आपल्या प्रेमामध्ये काय पडेल, अंतर पडेल. मग त्या हसणं, डोळे मिचकवणे ते चालूच होतं. आणि पहिलाच त्यानं जर पिली तर चव समजायला पाहिजे होती की नाही, की आपण जे दररोज पितो तेच नाहीये, अमृत आहे का, आपल्याला जे दररोज लागतं तेच आहे. पण ते मायेने एवढे मोहित झाले होते की ते प्यायचे आणि पिले की त्यांना नशा चढायची आणि नशा चढले की मग एकमेकाच्या खांद्यावर माना टाकायला लागायचे. तर असे ते पेत पेत राहू आणि केतू यांच्या लक्षात आलं की हा काय प्रकार आहे, ज्यानं पेलं तो गुंतो मान टाकतो. मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळा प्रकार आहे. म्हणून ते राहू केतू उठले आणि चंद्र सूर्याच्या मध्ये येऊन बसले. तर चंद्र सूर्याच्या मध्ये बसत असताना भगवंत अमृत वाटण्याच्या घाईमध्ये त्यांना पण अमृत तेही पिलंय, पण त्यांच्या घशात उतरतं इतक्या चंद्र सूर्याने त्यांचं भिंग फोडलं. म्हणे की प्रभू हे राक्षस आहे. ताबडतोब भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे ते मस्तक धडाच्या वेगळे केले. आता त्या मस्तकामध्ये म्हणजे या घशामध्ये अमृत होतं आणि शिरच्छेद केल्यामुळे ते मस्तक आकाशात भ्रमण करायला लागले आणि ते धड जमिनीवर पडले. परंतु त्या घशातलं जे रक्त आहे ते जमिनीवर पडलं. त्यात अमृताचा अंश, दळामध्ये सुद्धा थोडासा अमृताचा अंश आणि ते रक्त, तर ते रक्त ज्या ज्या ठिकाणी पडलं तिथे तिथे कांदा आणि लसूण उगवला. म्हणजे हा कांदा आणि लसूण त्या राक्षसाच्या रक्तापासून झाले म्हणून ते निषिद्ध आहे. पण अमृताचा अंश त्यात असल्या कारणानं ते आयुर्वेदात त्याने प्राधान्य दिलेलं आहे की कांदा आणि लसूण. आयुर्वेदात त्याने सांगितलं की लसूण पण म्हणतात की डायबिटीसच्या लोकांनी तळून खाल्ला तर शिकवण कमी होते. कांदा औषध आहे, किती रोगावर वातावरण एकदम रामबाण औषध आहे. तर अशा प्रकारे अमृताचा अंश देत असल्या कारणानं ते कांदा आणि लसूण म्हणजे त्यांची शेवटची वेळ येते, ते मरतात तरी त्यांना ते शेपट्या फुटतात. शेवटी पाच फुटते हिरवीगार. लसूण तर तुम्ही सोडून विचार केला की आता लसूण मरतोय तर आपण सोडून फ्रीज मध्ये ठेवू, पण तरी त्याने काय येतात, कारण त्याच्यात अमृताचा अंश असल्या कारणाने शेपट्या येतात. आणि या राहू केतूच्या धडामध्ये जे काही अमृत होतं
शिरच्छेद केल्यानंतर ते अमृत दर्भ नावाच्या गवतावर पडलं. दर्भ नावाचं गवत अनुकुचिकार असतं. इतक्यात सर्प धावत धावत आले आणि त्यांनी ते चाटलं, पण ते अनुकुचिदार गवत असल्या कारणाने त्यांच्या जिभा चिरला गेल्या. म्हणून सापाच्या जिभा कशा आहे? दोन. आणि अमृत चाटल्यामुळे ते कसं झाले आहे? अमर झाले. अमृताची वाटणी केल्यानंतर भगवंतांनी ताबडतोब आपलं ओरिजिनल रूप घेतलं आणि ते निघून गेले. आता दैत्यांना कळलं की भगवंतानं काय केलं? कपट केलं. आम्हाला दारू पाजली आणि दैत्यांना अमृत पाजलं. ताबडतोब त्यांनी युद्ध पुकारलं. त्यावेळेस बलिराजानं या इंद्रानं युद्ध करत असताना बलिराजाला मारलं. बलिराजा मरून पडला. इतक्यात बृहस्पती आले. त्यांनी सांगितलं की हे मूर्खांनो, हे युद्ध बंद करा, तुम्ही अमृत पिले म्हणे. आणि त्यांनी मदिरा पिली, त्यांची शक्तिशील झाली आहे. बृहस्पतीनं सल्ला दिला म्हणून त्यांनी ते युद्ध बंद केलं. आणि मग या बलिराजाच्या शोकाने काय केलं? बलिराजाचं प्रेत उचलून आपल्या राज्यामध्ये आणलं. त्यावेळेस दैत्यांचे गुरु कोण? शुक्राचार्यांनी आणि ते बलिराजाचं प्रेम, बलिराजाला संजीवनी विद्येच्या माध्यमातून जिवंत केलं. त्यावेळेस बलिराजानं आपलं सर्वस्व गुरुंना अर्पण केलं. आणि त्यावेळेस शुक्राचार्यांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला. विश्वजित म्हणजे सगळ्या विश्वावर विजय मिळवता येईल अशी पावर. तर विश्वजित यज्ञ करत असताना शुक्राचार्य स्वतः मंत्र म्हणणारे होते. ते मंत्र एवढे सामर्थ्यवान, ह्रस्व दीर्घ याचा उच्चार करून, त्यामुळे झालं काय की यज्ञ नारायण देवता संतुष्ट झाली आणि त्या यज्ञकुंडातून सोन्याचा रथ निघाला. त्या रथाला घोडे जुंपलेले होते. जसे भगवान श्रीकृष्णाच्या रथाला 4 घोडे जुंपलेले आहे, तसे 5 घोडे त्या रथाला जुंपलेले होते. आणि त्या रथामध्ये युद्धासाठी लागणारी सगळं साहित्य आणि युद्धासाठी लागणारी सर्व सामग्री होती. इतकंच नव्हे तर अक्षय बाणाचे भाते होते. अक्षय म्हणजे नाश न पावणारे, कधी न संपणारे. शुक्राचार्यांनी बलिराजाला त्या रथामध्ये बसवलं आणि बलिराजा ताबडतोब युद्ध करण्याकरता स्वर्गामध्ये गेला. त्यावेळेस स्वर्गातील देवांनी काय केलं? परत सुटले बलिराजाच्या भीतीनं. मग बलिराजानं त्यांचा काय केला? स्वर्ग घेतला. इंद्रपदावर बसले. पण शुक्राचार्य जरी राक्षस होते परंतु धर्माप्रमाणे वागत होते. त्यांनी विचार केला की जो 100 अश्वमेध यज्ञ करतो तो कोण होतो? इंद्र होतो. आणि म्हणून त्या बलिराजाकडून 100 अश्वमेध यज्ञ करून घेतले. आता नीतीनं न्यायानं कोण झाला? इंद्र बलिराजा. स्वर्गातले देव लपून बसलेले, त्यांचा स्वर्ग गेला. बलिराजा त्रिभुवनाचा राजा झाला. मृत्यू लोकाचा राजा बली, पाताळ लोकाचा राजा बली. आता देव कुठे आहे? गुहेमध्ये. कारण स्वर्गाचा राजा कोण झाला? मग देवांची आई कोण आहे? अदिती. प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांनी ऐश्वर्यात राहावं. हे देव देशोधडीला लागले आणि गुहेमध्ये लपून बसले. म्हणून अदिती मातेला खूप दुःख झालं. ती अदिती माता आपल्या आश्रमामध्ये दुःख करते. इतक्यात कश्यप भगवान आले. म्हणतात, अदिती तुला कसली चिंता आहे? तुझा चेहरा दुःखानं काळवंडलेला आहे. काय झालं? एखादा अतिथी तुझ्या म्हणजे आश्रमातून विमुख गेला का? किंवा कोणी तुझ्यावर काळा डोळा ठेवून काही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला का? तुला काय दुःख झालं आहे? त्यावेळेस अदिती माता म्हणते की माझ्या हातून अतिथीचा अपमान झाला नाही, माझ्या हातून काहीच झालं नाही, पण मला एक दुःख आहे की माझ्या मुलांचं ऐश्वर आणि दैत्यांनी हिसकून घेतलं आणि माझे मुलं देशोधडीला लागली. त्याचं मला दुःख आहे. मला फक्त एकच वाटतं की माझ्या मुलांनी कसं राहावं? ऐश्वर्यात राहावं आणि त्यांचं राज्य त्यांना, स्वर्गाचं राज्य त्यांना मिळावं. कशा भगवंत म्हणतात की अदिती तुझ्या मुलांचं ऐश्वर्य त्यांना प्राप्त व्हावं असं जर तुला वाटत असेल तर मी तुला एक व्रत सांगतो. त्या व्रताचं तू आणि काटेकोरपणे पालन कर. म्हणजे भगवान प्रसन्न होतील आणि तुला वरदान देतील. त्यावेळेस ते तुला वरदान देतील की तुझ्या मुलांचं ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून तू हे व्रत केलं ना तर मी तुझ्या पोटी अवतार घेईल आणि तुझ्या मुलांचं ऐश्वर्य तुला प्राप्त करून देईल. त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. काय नाव आहे?
आपण आता त्याच्या आधी कोणतं व्रत ऐकलं होतं? पुंसवन व्रत किती दिवस करायचं असतं? 1 वर्ष. हे पयव व्रत 13 दिवस करायचं असतं आणि फाल्गुन महिन्यात. कश्यप भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे अदिती मातेने पयव व्रत केलं. भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणतात की हे देवजनी, तुझ्या मुलांचं ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून तू हे व्रत केलं, मी प्रसन्न झालो आहे. मग तुझ्या मुलांचं ऐश्वर्य तुला प्राप्त व्हावं सुद्धा वाटत असेल तर मला तुझ्या पोटी अवतार घ्यावा लागेल. मी तुझ्या पोटी अवतार घेणार आहे म्हणून तू माझं चिंतन कर. आणि भगवंत निघून गेले. त्यावेळेस अदिती माता रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करत होती आणि भगवंतांनी वचन दिल्याप्रमाणे भगवान आणि अदितीच्या आश्रमामध्ये भाद्रपद शुद्ध द्वादशी, विजया द्वादशी, त्या विजया द्वादशीच्या दिवशी अभिजित मुहूर्तावर 8 वर्षाची मूर्ती एकदम सुंदर दैदिप्यमान बटू ठेवणं आणि रूप घेऊन भगवंत कश्यप आणि अदितीच्या आश्रमात एकदम प्रगट झाले. बटू वामन भगवान की. कश्यप भगवंतांना खूप आनंद झाला. सर्व देव तिथे आले आहेत. सर्व देवांनी वामन भगवंताची आणि स्तुती केली. कश्यप भगवंतांनी जागकर्म संस्कार केले. आता जागकर्म संस्कार जन्माला आले म्हणून करायचे असतात, पण ब्राह्मणामध्ये उपनयन संस्कार सुद्धा करायचे असतात. मग उपनयन आणि नंदीबंधन करण्याचा अधिकार ब्राह्मणांमध्ये 8व्या वर्षी असतो. 8. आणि वामन भगवंत किती वर्षाचे जन्माला आले? 8च वर्षाचे. म्हणून त्यांचे नंदीबंधन उपनयन संस्कार सुद्धा त्याच दिवशी. त्याकरता सर्व देवांना आमंत्रित केलं. सगळे देव तिथे आलेले आहेत उपनयन संस्कार करण्याकरता. तर सर्व देवांनी आणि वामन भगवंतांना काही ना काही वस्तू सप्रेम भेट दिल्या. काय काय दिल्या? तर सूर्यानं गायत्री मंत्राचा उपदेश केला. बृहस्पतींनी जानवं घातलं. कश्यपांनी मेथवा दिल्या. पृथ्वीनं कृष्णांजीन दिलं. चंद्रानं दंड दिला. अदितीनं कौपिन दिलं आणि आकाशानं छत्र दिलं. ब्रह्मदेवानं कमंडलू दिला आणि सरस्वतीने रुद्राक्षाची माळ अर्पण केली. वामन भगवंताचे उपनयन संस्कार होत आहेत त्यावेळेस कुबेरानं भिक्षा पात्र दिलं तर पार्वती मातेनं भिक्षा घातली. अशा प्रकारे वामन भगवंताचे आणि उपनयन नंदीबंधन संस्कार झाले. आता त्यांना जो दंड मिळाला, कौपिन मिळालं, भिक्षा पात्र मिळालं, तर त्याचा प्रयोग वामन भगवंतांना माहिती पडलं की बलिराजा काय करतोय? यज्ञ करतोय. मग बलिराजाचा यज्ञ सफल करण्याकरता वामन भगवंत तो कौपिन दंड ते भिक्षा पात्र घेऊन आणि बलिराजाच्या यज्ञ मंडपात याचक म्हणून आणि तिथे गेले. त्यावेळेस यज्ञ कुंडातून स्वतः यज्ञ नारायण सर्व ऋत्रीज तर बलिराजा उठून उभे राहिले आणि त्यांनी वामन भगवंताचं काय केलं? स्वागत केलं. बलिराजानं वामन भगवंताला बसायला आसन दिलं आणि बलिराजा म्हणतो की हे ब्राह्मणा, मला असं वाटतं की माझ्या घरी म्हणजे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही इथे दान धर्माचं मी विधी केलेला आहे, तर तुम्ही काहीतरी दान मागण्यासाठी म्हणजे याचक म्हणून माझ्या यज्ञ मंडपात आले आहात, तर तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही आणि निसंकोचपणे मागून घ्या. वामन भगवंत म्हणतात की बली, तुझ्या कुळाला शोभून असंच तुझं बोलणं आहे. तुला जर मला द्यायचं असेल, मी याचक म्हणून तुझ्या यज्ञ मंडपात आलो आहे, तर तुला जर द्यायचं असेल तर माझ्या पायाच्या मापानं मला फक्त 3 पावलं जमीन दान पाहिजे. आता वामन भगवंत बटू ठेंगणे छोटे, त्यांची पावलं अगदी छोटी छोटे होते. म्हणे बलिराजा म्हणतो की हे बालका, अरे तू छोटा आहेस अजून, तुझा फायदा तोटा तुला काही कळत नाही, तुझी बुद्धी अजून परिपक्व झाली नाही. माझ्यासारखा दाता प्रसन्न झाला असताना तू यत्किंचित 3 पावलं जमीनदार मागतो, तर तुला म्हणावं तरी का? अरे एखादा याचक एखाद्या दात्याकडे गेला असताना त्यात जर तो दाता प्रसन्न आहे तर त्याच्याकडून एवढं मागून घ्यावं की पुन्हा आपल्याला कोणाकडे हात पसरावे लागणार नाही. म्हणून
तुझा फायदा तोटा तुला करत नाही, पण मी अजून तुला एक सुवर्ण संधी देतो की तुझी इच्छा असेल तर तू अजूनही भरपूर मागू शकतो. त्यावेळेस वामन भगवंत म्हणतात की हे राजा, अरे मिळेल त्यात जो संतुष्ट आहे तो एक नंबरचा श्रीमंत, पण कितीही मिळालं तरी ज्याच्या मनाचं समाधान होत नाही तो एक नंबरचा भिकारी. असो इंद्राची संपत्ती तरी समाधान नाही चित्ती, तो भिकारी आहे. मला गरज आहे फक्त 3 पावलं जमिनीची, तुला द्यायचं असेल तर ताबडतोब माझ्या हाताने संकल्प सोड, कारण संकल्प सोडल्याशिवाय मी तुझं दानही स्वीकारणार नाही. बळीराजा हातात आणि कमंडलू घेऊन म्हणजे परत घेऊन आणि हातात पाणी सोडणार इतक्यात शुक्राचार्याने हात मारला. शुक्राचार्य म्हणतात की हे बळी, अरे तू जेव्हा दान देण्याकरता तयार झालाय तो सामान्य नाही, अरे हा तो कपटी विष्णू आहे. हा एका पावलानं स्वर्ग पृथ्वी, एका पावलानं पृथ्वी स्वर्ग पृथ्वी आणि तिसरं पाऊल ठेवायला जागा नाही म्हणून तुला पाताळात ढकली. हा तुझं अधपतन करील, म्हणून गुरु या नात्याने तुझं कल्याण व्हावं म्हणून मी तुला सांगतो की तू याला दान देऊ नको. बळीराजा म्हणतो की गुरुवर्य, आताच तुम्ही सांगितलं की हा तो कपटी विष्णू आहे, मग मी तर माझा दान देण्याचा संकल्प जास्त पक्का केलाय. कारण त्या भगवान विष्णूच्या प्राप्तीसाठी योगी लोक पर्वताच्या गुहेमध्ये बसून हजारो वर्षे दान धारणा करतात, त्यांच्या ध्यानात येत नाही आणि तो आपण जगत चालक परमात्मा माझ्या दारात भिकारी म्हणून आला, याच्यापेक्षा पुण्य कोणतं. इतक्या बळीराजाची आई आली. ती बळीराजाची आई म्हणते की आज माझी कुस धन्य झाली, आज माझी कुस धन्य झाली. बरं झालं माझे पती वारले, त्यावेळेस मी सती गेली नाही, कारण त्यावेळेस सती जाण्याची पद्धत होती. पण त्यावेळेस हा बळीराजा पोटात होता, गरोदर असल्या कारणाने ती सती गेली नाही. पण आज माझी कुस धन्य झाली. ती स्वतः गुरु सांगतात की हा तुझा शत्रू आहे माहीत असून सुद्धा जो जन्माचं सर्वस्वाचं दान देण्याकरता तयार झाला असा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. आज मी या जगात धन्य झाली की जगत चालक परमात्मा माझ्या मुलाच्या दरबारात आणि एक भिकारी म्हणून आला आहे. भगवान म्हणतात बळी, तुला दान द्यायचं नसेल तर नाही सांग, काय टाइमपास करतो आहे, मला दान द्यायचं नसेल नाही सांग, मी आता परत जातो. बळीराजा धावतच गेला, म्हणे बटो मी तुला दान देण्याकरता तयार आहे. बळीराजा धावतच गेला आणि भगवान म्हणतात की तू संकल्प सोडल्याशिवाय माझ्या हातावर पाणी पडल्याशिवाय मी तुझं दान स्वीकारणार नाही. पुन्हा बळीराजानं आणि ती झाडी घेतली आणि आता संकल्प सोडणार. शुक्राचार्य विचार करतायत की याला मी नाही सांगतो तरी दान देण्याकरता तयार झाला, म्हणून सूक्ष्म रूप घेतलं आणि त्या झाडीमध्ये जाऊन बसले. हातावर पाणी पडत नाहीये. बळीराजा संकल्प सोडता हातावर पाणी पडत नाही. भगवान म्हणतात की बळी, तुझ्या मनात काय चाललंय मला काही कळत नाही. तू दान देतो म्हणतो आणि तुझी मात्र इच्छा नाही, संकल्प सोडत नाही. बळीराजा म्हणतो हे बेटो मी तुला दान देण्याकरता तयार आहे. म्हणे अरे बघ खाली बघ, माझ्या हातावर पाणीच पडत नाही, मी तुझं दान स्वीकारणार नाही, पाणी पडलं पाहिजे. आणि त्यावेळी बळीराजाच्या लक्षात आलं की झाडीमध्ये काहीतरी अडकलेलं आहे. गर्भाची काळी होती, उचलली आणि झाडीमध्ये घातली. काय झालं, आडला म्हणून फोडीला डोळा, आडला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, बळीने आंधळा शुक्र केला. त्या शुक्राचार्यांचा डोळा फुटला. एकाक्ष म्हणतात त्यांना. आड आला कशाच्या, दान देण्याच्या आड. म्हणून आपल्या घरात कोणी दान धर्म करत असतो टाळवं यायचं नाही. पाणी हातावर पडलं आणि काय आश्चर्य, ज्या भगवंतांनी बदलून धारण केलं होतं त्यांनी आपलं स्वरूप वाढवायला सुरुवात केली. एवढं वाढवलं की त्यांचे पाय भूमीवर जमिनीवर, त्यांचं मस्तक आकाशाला जाऊन भिडलं तर हाताच्या दोन्ही बाजूंनी दिशा व्यापून टाकल्या. आणि भगवान म्हणतात बली बोल, आता दान देण्याकरता तयार हो. त्यावेळेस एकाच पावलानं सगळी पृथ्वी आकर्षित करून घेतली, व्यापून घेतली. दुसरं पाऊल स्वर्गामध्ये ठेवलं. मात्र दुसरं पाऊल स्वर्गामध्ये ठेवत असताना भगवंताच्या पायाच्या उजव्या पायाचा अंगठा, त्या अंगठ्यानं ब्रह्मकटाव नखानं ब्रह्मकटा फुटलं आणि तिथून एक जलधारा निर्माण झाली. तिला भगवत कधी म्हणतात का, किंवा तीच गंगा. ती कशापासून निर्माण झाली, भगवंताच्या चरणामृतातून म्हणजे पायापासून.
ब्रह्मदेवानं तेच पाणी आपल्या कमंडलूमध्ये घेतलं आणि भगवंताचे पाय धुतले. त्यावेळेस एका पायानं भगवंतांनी स्वर्ग व्यापून घेतला. स्वर्ग कोणाचा होता? बलिराजानं, बलीचा. पण आता भगवंतांनी तो स्वर्ग व्यापून घेतला आणि ज्या देवांचा जे देश धरायला लागले होते, जे लपून बसलेले होते, त्या देवांना बोलवलं, घ्या म्हणे तुमचा स्वर्ग. त्यांचा स्वर्ग त्यांना देऊन टाकला. आणि भगवान म्हणतात, बली तू 3 पावलं दान देण्याचं वचन मला दिलेलं आहे. जर तू वचन पूर्ण करू शकला नाही तर मी मात्र तुला आता अधोगतीला पाठवेन. मग त्यावेळेस भगवंतांनी आपल्या सेवकांना सांगितलं, द्वारपालांना की या बलीला बांधा. हा वचन दिलं म्हणजे वचन पूर्ती करू शकत नाही म्हणून वरून पाशानं बलीला बांधलं. बली म्हणतो की भगवान तुम्ही प्रथम माझे यज्ञबद्ध बताले तेव्हा छोटं रूप घेऊन आले. माझं म्हणणं तुम्हाला खोटं वाटत असलं तर मी माझं वचन कधीही खोटं करणार नाही. तुम्हाला 3रं पाऊल ठेवायचं असेल तर तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवू शकता. इतक्यात बलिराजाची पत्नी आली. तिचं नाव काय होतं? विंध्यावली. ती विंध्यावली आली आणि भगवंतांना नमस्कार करून म्हणते की प्रभो माझ्या वडिलांचा माझ्या पतीचा अभिमान अजूनही गेला नाही. अहो यांच्या नातेवाईकांनी यांना सोडलं, गुरुनं शाप दिला, नरक तुला अधोगती प्राप्त होईल. परंतु माझे पती सत्यापासून आम्ही भेटले नाही. पण तरी त्यांचा अभिमान गेला नाही की जे म्हणतात की 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेव. जी वस्तू दान द्यायची आहे ती स्वतःच्या मालकीची असावी लागते. मग हे शरीर यांचं स्वतःच्या मालकीचं आहे का? हे शरीर तर पंचमहाभूतापासून उष्ण घेतलेलं आहे. मग एखादी वस्तू दुसऱ्याची आपण घेतली आहे तर दुसऱ्याची वस्तू आपल्याला दान देण्याचा अधिकार आहे का? नाही. माझ्या पतीचा अभिमान अजूनही गेला नाही. इतक्यात तिथे ब्रह्मदेव आले. इतक्यात तिथे प्रल्हाद आले. ब्रह्मदेव म्हणतात की प्रभो तुम्ही या बलीचा खूप छळ केला. हा बली सत्यवचनी आहे. हा सत्यापासून ढळला नाही. याचे नोकर चाकर याला सोडून गेले तरी यानं याचे सत्यवचन पूर्ण करण्यासाठी आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी याचं वचन जागृत ठेवतो आहे. तर तुम्ही आता याचा छळ बंद करा. त्यावेळी भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा हा बली माझा एकनिष्ठ भक्त आहे. आजपर्यंत ज्या देवांनी किंवा कोणीही माझ्या माये विजय मिळवला नाही तो विजय मिळत्या माझ्या या भक्तानं बलीनं मला माझ्या विजय मिळवला. माझ्या भक्तावर ज्यावेळेस मला कृपा करायची असते त्यावेळेस माझ्या भक्ताचं मी ऐश्वर्य काढून घेतो. माझ्या भक्ताची आवडती वस्तू मी हिसकून घेतो की जेणेकरून तो दुःखी झाल्यानंतर परत माझ्याकडे येईल. आणि म्हणून मी या बलीला ऐश्वर्यहीन केलं. माझ्या भक्तावर कृपा करण्याकरता मी त्याला ऐश्वर्यहीन करतो. आणि मग हा जो माझा बली आहे ना याने या मायेवर विजय मिळवलेला आहे. आजपर्यंत 9 भक्तीपैकी 9 नंबरची भक्ती आत्मसमर्पण भक्ती एकटी या बलीनं केली. म्हणून याला आता तुम्ही पाताळात घेऊन जा आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि जोपर्यंत वैवस्वत मन्वंतर आहे तोपर्यंत मी द्वारपाल म्हणून याची काय करीन? सेवा करीन. तर ब्रह्मदेव प्रल्हाद बाबांनी याला बलिराजाला आणि पाताळामध्ये घेऊन गेले, सुतल पाताळामध्ये. त्या सुतल पाताळामध्ये मनुष्याला म्हातारपण येत नाही, तिथे कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही, तिथे आनंदच असतो. अशा ठिकाणी बलिराजाला ठेवून स्वतः भगवंत बलिराजाच्या सुतल पाताळाचं द्वारपाल म्हणून काय करतायत? सेवा करतायत. 5वे अवतारी आपण वामन झाला. 5वे अवतारी आपण वामन झाला. बळी घालणे पाताळी सेठी द्वारपाल फेरा. उठेरी प्रकारे गौरवी घुसळण घुसळती. उठेरी प्रकारे गौरवी घुसळण घुसळती. गाती कृष्णाचे पवार हृदयी पदोपदी गाती. उठेरी प्रकारे गौरवी घुसळण घुसळती. वामन भगवान की. अशा प्रकारे वामन भगवंताची चरित्र आपण थोडक्यात ऐकलं. पुन्हा परीक्षित राजाने प्रश्न विचारला की भगवंताचे अजून जसं वामन भगवंतांनी पहिले छोटे रूप घेतलं नंतर मोठे झाले अशी भगवंताच्या 24 अवतारामध्ये छोटे रूप घेऊन मोठे झाले अशी काही कथा मला तुम्ही सांगा.
त्यावेळेस शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात की पूर्वीच्या कल्पामध्ये द्रविड देशाचा राजा सत्यव्रत होता. हा वृषभाला नदीच्या तीरावर आपल्या पितरांचं तर्पण करण्याकरता आला असताना ओंजळीमध्ये याने पाणी घेतलं आणि आता ती तर्पण करणार, पण त्याच्या लक्षात आलं की ओंजळीमध्ये काय आला आहे, एक छोटासा मासा आला आणि म्हणून ते ओंजळ तो पालथी करणार. इतक्यात तो जो छोटासा मासा होता तो मनुष्यवाणीने म्हणतो की राजा मला पाण्यात सोडू नको, मोठमोठे जलचर मला खाऊन टाकतील. त्या माशाचं ते मोहक भाषण ऐकून या सत्यव्रत राजानं त्या माशाला कमंडलीमध्ये पाणी घेतलं आणि त्या कमंडलीमध्ये टाकून आपल्या राजवाड्यामध्ये आलं. येईपर्यंत त्या माशानं आणि कमंडलीचा आकार धारण केला. त्यावेळेस तो मासा म्हणतो की राजा हे ठिकाणही मला पुरत नाही, मला मोठ्या भांड्यात टाक. त्यावेळेस राजानं हौदामध्ये टाकलं, पण एका क्षणात त्या माशानं हौदाचं रूप धारण केलं. म्हणजे राजा हे ठिकाण मला पुरत नाही. मग त्यावेळेस राजानं हौदाच्या पाण्याचा प्रवाह आणि सरोवराच्या दिशेनं सोडला. त्या हौदाच्या पाण्यातून वाहत वाहत तो मासा आणि सरोवरामध्ये जाऊन पोहोचला. मात्र एका रात्रीत त्या माशानं सरोवराचं रूप आकार घेतला, मोठा मासा झाला तो. आता परत त्याचं ते रडगाणं सुरू, राजा हे ठिकाण मला पुरत नाही. मग त्यावेळेस राजानं आता सर्वात मोठं जलाशय कोणतं, समुद्र. राजानं सरोवराच्या पाण्याचा प्रवाह आणि समुद्राच्या दिशेने सोडला. इतक्यात तो मासा म्हणतो राजा मला समुद्रात सोडू नको, तिथे मोठे मोठे जलचर आहेत, ते मला खाऊन टाकतील. आता राजा बोलायला लागला, म्हणे या तमोगुणी माशाचं रूप घेणारे तुम्ही कोण आहात? मला माहित आहे 100% की तुम्ही भगवंतच आहात. मग तुम्ही एवढं रूप कशासाठी घेतलं, कशासाठी का घेतलं तुम्ही? त्यावेळेस ते मत्स्य भगवंत म्हणतात की सत्यव्रता आजपासून 7व्या दिवशी प्रलय होणार आहे. ब्रह्मदेव त्यांना सृष्टीचा प्रलय करायचा आहे. ते ब्रह्मदेव झोपले, त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद जळून पडले. हैग्रीव नावाच्या राक्षसाला ते पळवून दिले. तर त्या हैग्रीव नावाच्या राक्षसाला मारण्याकरता मला हा मत्स्य अवतार घ्यायचा आहे, याचं प्रतीक तुला दाखवण्यासाठी मी हे एक मत्स्य अवतार माशाचं रूप घेतलं आहे. तर तू त्या हैग्रीव नावाच्या राक्षसाला मारून ब्रह्मदेवाचे वेद परत देईल आणि तू जर मला प्रश्न विचारशील तर मी तुला एका दिव्य पुराणाचा काय करीन, उपदेश करीन. त्यावेळेस ते मत्स्य भगवंत त्या सत्यव्रत राजाला सांगतात की राजा आजपासून 7व्या दिवशी सृष्टीचा सगळा प्रलय होणार आहे. सगळी पृथ्वी गिळत तू मात्र एकटाच जिवंत राहशील. त्यावेळेस तू काय कर, सप्तधान्य प्राण्यांची सूक्ष्म रूप आणि सप्तर्षींना बोलवून घे. ते सप्तर्षी तुला ज्ञानाचा उपदेश करतील आणि त्यावेळेस माझ्या कृपेने तुझ्याजवळ एक नौका येईल. त्या नौकेमध्ये तू बैस, त्या प्राण्यांना घेऊन बैस, सप्तधान्य घेऊन बैस. मात्र सोसाट्याचा वारा सुटला की ती नौका डगमग करेल, समुद्रात बुडेल. पण ते त्यावेळेस तू काय कर, माझं स्मरण कर. माझं स्मरण केलं की आता मी जे रूप घेतलं आहे सरोवराच्या आकाराचं, हेच रूप घेऊन मी तुझ्या समोर प्रगट होईल. त्यावेळेस मला शिंग असेल, तर तुझी नौका तू वासुकी सर्पाच्या दोरीने माझ्या शिंगाला बांध. मग प्रलय काळच्या समुद्रात मी तुला काय देईन, तारून नेईन आणि तू प्रश्न विचारशील तेव्हा मी तुला दिव्य पुराणाचा उपदेश करेन. असं सांगून तो जो एवढा मोठा मासा होता तो एकदम अदृश्य झाला. सत्यव्रत राजा आता त्या दिवसाची वाट पाहतोय, कोणता, आजपासून 7व्या दिवशी. तो 7वा दिवस उजाडला. आकाशात काळेकुट्ट ढग गोळा झाले, सोसाट्याचा वारा सुटला, चक्रीवादळ सुरू झालं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मुसळधार म्हणजे मुसळासारख्या धारा. एका क्षणात सगळी पृथ्वी समुद्रानं गिळंकृत करून टाकली. आणि मग हा सत्यव्रत राजा एकटा, त्याने सप्तधान्य प्राणी सप्तर्षींना बोलवलेलं होतं, भगवंताचं स्मरण केलं. त्या प्रलयकाळच्या समुद्रामध्ये एक नौका आली. हा सत्यव्रत राजा त्या नौकेत बसला. मात्र इतक्यात ती नौका डगमग करायला लागली. ते सप्तर्षी म्हणतात की हे राजा, तुला ज्या भगवंतानं ज्या रूपात दर्शन दिलं होतं त्या रूपाचं तू काय कर, चिंतन कर, म्हणजे आपल्या तुझे संकट टळी. त्यावेळी त्या सत्यव्रत राजानं मत्स्य भगवंताचं चिंतन केलं. काय आश्चर्य, ते मत्स्य भगवान त्या ठिकाणी एकदम प्रगट झाले. मत्स्य भगवान की. आणि त्यावेळेस त्या सत्यव्रत राजानं आपली नौका
त्या मत्स्य भगवंताच्या शिंगाला बांधली. त्या मत्स्य भगवंतांनी त्या सत्यव्रत राजाला प्रलयकाळच्या सागरात तळून नेलं. त्यानं प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्या मत्स्य भगवंतांनी त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाला मारलं आणि ब्रह्मदेवाचे वेद ब्रह्मदेवाला परत दिले. अशी या मत्स्य भगवंताची आपण थोडक्यात कथा ऐकली. इथे व्यासांनी असं लिहिलेलं आहे की जो कोणी एखादा यज्ञ करेल किंवा एखाद्या मंगल कार्य करील काही, तर त्या ज्ञान यज्ञाच्या वेळेस किंवा सत्कर्माच्या वेळेस काकड आरती म्हणत असताना माझ्या 10 अवताराचं जो कीर्तन करील त्यामुळे काय होईल की त्या यज्ञामध्ये काही एखादी उणीव असली किंवा काही विघ्न येणार असलं तर ते विघ्न काय होतं टळतं. म्हणून आपण काकड आरती म्हणत असताना त्या 10 अवताराचं काय करतो म्हणतो ना आपण प्रथम मत्स्य चालू तुमचे. तर असा हा अष्टम स्कंद इथे समाप्त झाला. हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत. हरये नमः हरये नमः हरये नमः. हा एक भाग संपला. अजून आता उद्यापासून हा चालू करायचा. तो आपल्याला 4 दिवस जाणार आहे. खूप मोठा आहे. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. चला आरतीची तयारी करा. या उद्या 4था दिवस आहे. नवम स्कंदाला आपल्याला सुरुवात करायची आहे. या नवम स्कंदामध्ये ईशानू कथा लक्षण म्हणजे सूर्यवंशाचे राजे झाले त्या राजांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. आणि सूर्यवंशाचे राजे झाले त्या राजांचं चरित्र ऐकत असताना रामचंद्र प्रभूचं थोडक्यात चरित्र आणि चंद्रवंशाचे राजे झाले त्या राजांचं चरित्र ऐकत असताना उद्या 5 वाजेच्या दरम्यान आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे. आणि म्हणून उद्या या कृष्ण जन्म आहे उद्या. आणि येताना सर्वांनी पिवळ्या साड्या नेसून या की तांबर नेसून या. येताना रिकाम्या हाताने येऊ नका. सुंठवडा घेऊन या, चॉकलेट घेऊन या. आपणच खाऊ सगळे पेढे. कुठे गेले दादा? चांगला लांब लचक वाजवा. ऐकायला आली का बघायला आली?
हरी कागद वाटले का? कागद दिले का? आरतीचे कागद कागद हरी हरी जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री सुब्रमण्यने परम भक्तीने नाना परिणे गाई करिता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता
जयती भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं विनिर्जनं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला कुलकारिकाय कपालमालाङ्कितशेखराय श्रीशङ्कराय श्रीशङ्कराय नमः शिवाय नमः शिवाय कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपात्रे सुरसंस्कृतेन प्रदीप्तभासोत्सङ्गतेन निरञ्जनं ते जगदीशपूर्व कर्पूरदीपं मनोहरं प्रभो ददामि देवो वरदे शिव पापं भक्तारं पुरुषं निवारय प्रज्ञानदीपं मनोदीपरीपय चन्द्रादित्यर्धर्मे विद्युतर्मे सपैरता तमेव सर्वज्योतिषिम् आदित्ये गतिप्रियता कर्पूरावती निरञ्जनं समर्पयामि बलिनयतन्वनवलीनचरणदेवालकालिनविष्टुदे जयमे आनन्दना आनन्दपूर्णनादेवाय नमः नमः तमेव माता पिता तमेव त्वमेव बन्धु सखा तमे तमेव विद्याग्रहणं तमेव तमेव सर्वं कायेन वाचा करोमि यद्वत्सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 भगवनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की माऊली गणेश्वर महाराज की आदि शक्ति माता भाई की जगत गुरु संत तुकाराम महाराज की शांति ब्रह्म संत श्री नाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की सद्गुरु गेंदुजी महाराज की श्री भागवत महापुराण की गीता माता की भारत माता की धर्म का अधर्म का प्राणियों में विश्व का सर्वांना सर्वांना सुख आनंद कल्याण सबका अपने अपने माता पिता की हर हर हो होते वाटायचं खाली प्रसाद
ते दादांना नाहीतर ते सगळं सोमत हे बंद करायचं सर्व दिसतंय